नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा आहे ते आपण मराठीमध्ये देऊ शकतो का या विषयावरती चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही बी एडुकेअर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट्स आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, चला तर मग आपण मुख्य टॉपिककडे वळूया. तर यामध्ये आहे, बरेच विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारतात की सर, महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा आपण मराठीमध्ये देऊ शकतो का? तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते नक्कीच होय आहे. तुम्ही मराठीमध्ये परीक्षा देऊ शकता. तर जेव्हा तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी साठी अर्ज भरणार, ओके, तर अर्ज भरल्यानंतर तुमचं हॉल तिकीट येणार. ओके, हॉल तिकीटवरती तुम्हाला सेंटर मेन्शन असणार आहे की त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. ओके, सेंटरवरती तुम्हाला कॉम्प्युटर्स अवेलेबल असणार आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा द्यायची आहे मित्रांनो. ओके, जेव्हा तुम्ही ऑनलाईन परीक्षा देत असताना तुम्हाला कॉम्प्युटरवरती ऑप्शन असणार आहे भाषा निवडण्यासाठी. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला एक मराठी आणि दुसरा जो आहे विषय तो इंग्रजी, असे दोन भाषा निवडण्यासाठी पर्याय असणार आहेत. आता जे विद्यार्थी मराठीमधून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मराठी पर्याय निवडायचा आहे, आणि जे विद्यार्थी इंग्रजीमधून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी हा पर्याय असणार आहे. ओके, अशा दोन भाषांमध्ये तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देऊ शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये विचारले जाणारे विषय कोणते आहेत? आता जे विद्यार्थी 3 वर्षे महाराष्ट्र लॉ लॉ सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा. तसेच दुसरा विषय आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. तिसरा विषय आहे तार्किक विश्लेषण. मित्रांनो, हे जे 3 विषय आहेत ते तुम्हाला संपूर्ण मराठीमधून विचारले जाणार आहेत. यावरील सर्व प्रश्न मराठीमधून असणार आहेत. आणि इंग्रजी हा जो विषय आहे तो तुम्हाला इंग्रजीमधूनच विचारला जाणार आहे. तर बरेच विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की सर, इंग्रजी हा विषय मराठीमधून कसा शिकवणार? तर मित्रांनो, अशा कोणत्याही प्रकारच्या शंका मनामध्ये आणायच्या नाहीयेत. इंग्रजी हा विषय इंग्रजीमध्येच विचारला जातो. आता जे विद्यार्थी 5 वर्षीय महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा, तसेच दुसरा विषय आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, त्याचबरोबर तार्किक विश्लेषण, सामान्य गणित, असे हे 4 विषय जे आहेत ते तुम्हाला मराठीमधून विचारले जाणार आहेत, आणि इंग्रजी विषय हा इंग्रजी मधून विचारला जाणार आहे. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती तुम्हाला 120 गुणांची असणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 120 मिनिट. ओके, ही यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, त्यामुळे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवूनच यायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करताय तर बी एडुकेअर मध्ये ऑनलाईन कोचिंग उपलब्ध आहे. तर मित्रांनो, उद्यापासून एक नवीन ऑनलाईन लाईव्ह बॅच चालू होते मराठीमधून, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत, तो सुद्धा तुम्ही कोर्स खरेदी करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे टेस्ट पॅक आहे, जे विद्यार्थी इंग्रजीमधून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी इंग्रजीमधून आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी मराठीमधून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मराठीमधून टेस्ट पॅक आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्याकडे पुस्तकं जी आहेत ती इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ई पुस्तकं सुद्धा आपल्याकडे मराठी आणि इंग्रजीमधून आहेत. ओके मित्रांनो, या कोर्सेस बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ओके, त्याचबरोबर जर तुम्ही बी एडुकेअर ऍप डाउनलोड केलं नसेल तर आजच ऍप डाउनलोड करा, स्टोर वरती जा आणि महाराष्ट्रीय लॉ सीईटीचे जे काही कोर्सेस आहेत त्या संदर्भात माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.